मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचा स्ट्रगल हा स्ट्रगलर पुस्तकातून समोर येत आहे। चंदेरी दुनियेची भुरळ सगळ्यांनाच असते। आपणही या चंदेरी विश्वातलं एक ठळक नाव असावं असं बऱ्याच जणांना वाटत असतं। त्यासाठी आयुष्य पणाला लावून काही जण पुण्या मुंबईची वाट धरतात। अनुराशी स्वप्न जपत या विश्वात रंगून जातात। काहींना हे पेलतं तर काहींना विनासाया सगळं हवं असतं। पण या सिताऱ्यांचा स्ट्रगल मात्र आमच्या नजरेस पडत नाही। नेमके याच विषयावरचं स्ट्रगलर नावाचं पुस्तक आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून साकारलं आहे। आणि स्ट्रगल माझ्या मूळ पुस्तकाचा उद्देश असा आहे की ह्याच्यामध्ये मराठीतले 20 दिग्गज कलावंत ह्या पुस्तकामध्ये आहेत आणि त्या दिग्गज कलावंतांचा स्ट्रगल मी ह्याच्यामध्ये लिहिलाय। ग्रामीण भागातून येऊन मुंबईत स्ट्रगल करून मिळवल्यानंतर आणि पडद्यावर चमकेपर्यंत हा सगळा त्यांचा प्रवास याच्यामध्ये आहे। आज आपल्याला जे पडद्यावर दिसतं, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये एक स्ट्रगल असतो आणि संघर्षाची व्याख्या प्रत्येकाच्या परीने वेगवेगळी असते। अनेक क्षेत्र असतात, त्याच्यामधलं ग्लॅमर क्षेत्र आपल्याला सगळ्यात जास्त हवं असतं, जे आपल्याला अपील वाटत असतं, कारण पडद्यावर दिसणारं सगळंच आपल्याला पाहिजे असतं। तर मला वाटतं आज काही आपण जसं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काहीतरी बनायचं असतं, हिरो बनायचं असतं, हिरोईन बनायचं असतं, तर मला वाटतं हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे। कारण ह्या दिग्गज कलावंतांचा स्ट्रगल मी मांडलाय आणि तो स्ट्रगल म्हणजे नेमकं तिथपर्यंत ते पोहोचले कसे, त्यांचं जन्मगाव काय आहे, ते मुंबईत कसे आले, त्यांनी त्या पुस्तकाबद्दल त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांची केलेली धडपड या सगळ्या पुस्तकामध्ये मांडली। आणि मला आठवतंय की मी जेव्हा सिद्धार्थ जाधवांना भेटलो होतो, माझा पहिला इंटरव्ह्यू होता, तो पहिली मुलाखत होती आणि त्यांना जेव्हा मी स्ट्रगलबद्दल बोललो तर त्यांच्याशी मुलाखत करताना त्यांचं भावना इतक्या अनावर झाल्या होत्या की त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं। तर मला वाटतं असं प्रत्येकाचा एक स्ट्रगल असतो। स्ट्रगल हा कोणाला चुकलेला नाही। सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकाला स्ट्रगल पाहिजे असतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो। तर मनोरंजन विश्वातला स्ट्रगल इतका नाण्याच्या दोन बाजू असतात, तसं चांगलं पण असतं, वाईट पण असतं। जगात काय चांगलं आहे आणि जे पडद्यावर आपल्याला दिसतंय, एवढी लोक तिथे धडपड करतात, तिथे जाण्यासाठी धडपड करतात, एवढी स्पर्धा आहे, एवढं कॉम्पिटिशन वाढली, पण आजच्या या सगळ्या धावपळीत ह्या लोकांनी आज एक स्वतःचं नाव बनवलं। हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांचं स्ट्रगल आज लोकांना माहिती होतं, पटकन माहिती होतं, कारण त्याची माध्यमं जास्त आहेत, पण मराठीचं तितक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पोहोचत नाहीत। आज आपण बरंच म्हणतो की वाचन होत नाही, पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, पण मला असं वाटतं आता लेखकाने कुठेतरी जाऊन तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जे वाचकाला हवंय ते दिलं पाहिजे। तर माझ्या या पुस्तकातून मी हेच दिलंय की स्ट्रगल नेमका ह्या 20 अभिनेत्यांचा स्ट्रगल काय, त्यांना किती मानापमान, किती निराशाभंग, किती अपेक्षा, किती ज्या काही गोष्टी सहन कराव्या लागल्यात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी मांडल्यात। त्यातून मला नक्की विश्वास आहे की आजचा जो युवक ज्याला काहीतरी बनायचं आयुष्यामध्ये, तो याच्यातून प्रेरणा घेईल आणि त्यांचा स्ट्रगल वाचून, तसा प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो, पण त्यांचा स्ट्रगल जाणून घेऊन त्यातून त्याला कसं जायचं, ही वाट कशी आहे, नेमकी इंडस्ट्री काय आहे, आपल्याला कसा प्रवास करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतील।